नमस्कार मित्रांनो, आजपासून मी ब्लॉगिंग चालवली आहे आणि माझा पहिला व्हिडिओ आहे. मला सपोर्ट करा, की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मित्रांनो, विषय असा आहे की माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि मी विचार करत होतो काय बनवू काय नाही, कसा बनवायचं काय. पण मनात एक विचार आला, काही बनवायचं तर बनवायचं. लोक काही बोलतील, काही आपल्या मनाला जे वाटेल तेच करायचं. ठीक आहे मित्रांनो, म्हणून मी तयारी केलेलीच होती आणि म्हणलं काय करावं काय नाही, कसा बनवायचा काय नाही. तर आपला 1 जानेवारी भीमा कोरेगाव सूर्यदिनाची जी तयारी चालू आहे, लोकांना गाड्यांच्या पार्किंगसाठी काय काय व्यवस्था केलेली आहे, कसं केलेलं आहे, कुठे कुठे केलेलं आहे, मी तुम्हाला या ब्लॉगमधून सर्व दाखवणार आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट करा. तर तुम्ही बघू शकता, हे बघा इकडं सर्व पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे. सर्व ठिकाणी बघा, इकडं इथून तिथून हा जो मेन रस्ता आहे, हा पुण्यावरनं येताना वाघोली मार्गे जे येतो ना आपण, दोन्हीकांच्या समोरच डाव्या साईडला ही पूर्ण व्यवस्था केलेली आहे पार्किंगसाठी. इथून तिथून कमीत कमी 3-4 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि पूर्ण रस्त्यावरती पार्किंग केलेलं आहे. 4 व्हीलर 2 व्हीलर इकडून वाघोलीतून येणार आहे, म्हणजे जे पुण्यातून येतील ना त्यांच्यासाठी. आणि समोर कोणीकडं कुठं बनवलेलं आहे ते सर्व मला दाखवणार. व्हिडिओ बघत राहा फक्त करून. दोन्ही साईडने बनवलेलं आहे, या साईडने पण आणि या साईडने पण. दोन्ही साईडने गाड्या पार्किंगसाठी. ते समोरून जे येणारा रोड आहे ते मेन वाघोलीवरनं आहे. दोन्हीकण गाव आहे आणि या दोन्हीकण गावामधून थोडं समोर आलं शिवूर फाट्याच्या रोड आहे, तिथून थोडा डाव्या साईडनंच ही पार्किंग बनवलेली आहे. खूप मोठी पार्किंग आहे. मेन रस्ता आहे वाघोलीतनं येणारा मेन रस्त्याने आणि तिकडे डाव्या हातात जर बसता तर तुमच्या शिवूरवरनं येणारा रस्ता आहे. दोन्हीकडमध्ये आल्याच्यानंतर बघा इथं डाव्या साईडनं असा हे रस्ता आहे. तिकडं पार्किंग केलेली आहे सर्व पार्किंग इथपर्यंत. बुद्रुक राईट समोर आलं हे बघा, 2 व्हीलरसाठी पार्किंग केलेली आहे सर्व. इकडे सगळे 2 व्हीलरसाठी पार्किंग. मधून समोर आल्याच्यानंतर बघा आळंदी फाट्याहून डाव्या साईडला सर्व इकडं पार्किंग बनवलेली आहे. आळंदी फाट्यावर डाव्या साईडला बघा सर्व इथं सगळे 2 व्हीलरसाठी. या साईडनं पण आहे 2 व्हीलरसाठी आणि बरोबर इथं पण आहे सगळं 2 व्हीलरसाठी केलेली आहे. म्हणजे भरपूर अशा 2 व्हीलर इथं पार्किंग करू शकतात गाड्यावर. रोड येतोय हा आळंदी फाट्यावरनं येतोय. आळंदी फाट्यावरनं हा रोड असा येतो सरळ. हा इकडं उजव्या हाताला बघा एवढं गाव आहे आणि इकडं सरळ तुळापूर वगैरे आळंदीला जातो. चाकण मार्गे वगैरे त्या मार्गे ते या रस्त्याने येऊ शकतात आणि इकडं गाड्या पार्किंग लावू शकतात. बघा हे सर्व एवढा मोठा स्पेस दिलेला आहे पार्किंगसाठी. हे आळंदीवरनं येताना आहे. आळंदी चाकण मार्गे जे येतील ना तर आळंदी फाट्याच्या अलीकडे बघा एवढं मोठी पार्किंग केलेली आहे. पूर आळंदीवरनं येणारा रस्ता आहे, तिथंच पार्किंग केलेली आहे बघा सगळे. तिथं एक आहे आणि आता मी जे दाखवले अगोदर तिथं एक आहे. तिथं पण लई मोठा स्पेस दिलेला आहे पार्किंगसाठी गाड्या. हे आळंदीवरनं येणारा रोड आहे. इकडं पण खूप मोठी पार्किंग केलेली आहे. हे आळंदीवरनं येताना जे टॉयलेटची वगैरे व्यवस्था केलेली आहे सर्व बघा. एवढे मोठे टॉयलेट वगैरे लावलेले आहेत. तर आहे ते एवढं बघा. पूर्ण इथून तिथून जे रोडपर्यंत जे गाड्या उभ्या आहेत तिथून पार्किंग चालू होती. हे सर्व इथे टॉयलेट आहेत आणि जे पलीकडचा जे पट्टा दिसतो ना हा पण पूर्ण पार्किंगसाठी केलेला आहे. ते झोपडीपर्यंत पूर्ण टोटल तिकडनं त्या टॉयलेटच्या पलीकडच्या साईडनं पण पार्किंगसाठी भरपूर जागा आहे. हे आळंदीवरनं येताना चाकण आळंदी तयारी झाली आहे. आतमध्ये सगळं पार्किंगसाठीच करणार आहे. हे नगर हायवेवरती आहे. सर्व संडास वगैरे बसवले आहेत भरपूर प्रमाणात. हे संडास टॉयलेटचा काही प्रॉब्लेम नाही. विजयस्तंभ आहे बघा. तयारी चालू आहे. हा नगर रोड आहे, सरळ नगर रोडने येणार आहे. आता दिसते भीमा नदी. काहीतरी डिस्कस चालू आहे साहेबांचं वगैरे. साहेब आहेत
परिसर संडाससाठी सुविधा केलेली आहे. भरपूर असे 200-300 संडास केलेले आहे. सगळ्या अन्वयांना काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून पूर्ण तयारी एकदम मस्त चालू आहे. बघू शकता की साहेब पण तिकडे बघा सर्व चेक करतात कसं आहे काय आहे. टोटल स्टॉल बघा स्टॉलसाठी पूर्ण स्टॉल राहील. हे मानवंदना देऊन दिल्यानंतर बाहेर येण्यासाठी रस्ता आहे. इकडनं परत इकडनं या साईडनं मिळू शकता. VIP-साठी सगळं वाघोलीवरनं येणाऱ्या जे पार्किंग केलेलं आहे ते दाखवल्या. परत आळंदी रोडवरनं चाकण तिकडनं येणाऱ्या त्यासुद्धा पार्किंग दाखवल्या. आता उद्या राहिलेल्या पार्किंग समोरच्या व्हिडिओमध्ये दाखवतो कारण की टाईम भरपूर झालेला आहे. मला पण कामावरती जायचं आहे.